स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। खरं तर या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी घडामोड घडली आणि त्यातून या ठिकाणी नागोटे ग्रामपंचायतीमध्ये देखील सत्ता परिवर्तन झालं। म्हणजे वेगळ्या पक्षाकडे शिवसेनेच्या पक्षातून निवडून आलेले सदस्य निघून गेले आणि त्याच्यामुळे त्यांचे या ठिकाणी जी काही आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीने मनमानी चालू आहे, सदस्यांना विचारत न घेता कारभार चालू आहे। परंतु मला या मंडळींना जे सत्ताधारी मंडळी आहेत त्यांना जाणीव करून द्यायची आहे की तुम्हाला लोकांनी जेव्हा निवडून दिले तेव्हा शिवसेनेचे सदस्य म्हणून तुम्हाला या ठिकाणी लोकांनी निवडून दिले, तुम्हाला वैयक्तिक किंवा इतर कोणत्याचे पक्षाचे सदस्य म्हणून निवडून दिलेलं नाहीये। तेव्हा जनतेच्या प्रश्नांवर जेव्हा शिवसेनेची जी भूमिका असते ती संघर्षाची भूमिका असते, लोकांना रस्त्यावर उतरून न्याय देण्याची भूमिका असते, त्या भूमिकेचं भान तुम्हा सगळ्या मंडळींना राहू द्या। आताच जो परवाच्या दिवशी जी घटना घडलेली आहे या ठिकाणी रिलायन्स कंपनीच्या अवजड वाहतुकीसाठी या ठिकाणी जी ऐतिहासिक असलेली अशी नागोठण्यातील कमान या ठिकाणी अगदी बिनधास्तपणे तोडण्यात आली। त्यासाठी कोणतीही परवानगी ना ग्रामपंचायतीकडून घेतली ना कुठल्याही पंचायत समितीकडून किंवा जिल्हा परिषदेकडून घेतली किंवा शासनाकडून कोणती परवानगी न घेता बिनदिक्कतपणे ती कमान अगदी तोडण्यात आली आणि मग त्याच्या विरुद्ध जाब देखील विचारण्याची कोणी धाडस केलेलं नाही। तर माझी या निमित्ताने या सगळ्या मंडळींना आव्हान आहे की नागोठणेकरांची जी ओळख आहे ते पुसण्याचं काम जर कोण करत असेल तर अशा वेळी तुम्ही सगळ्या मंडळींनी एकत्र आलं पाहिजे आणि या कंपनीच्या विरुद्ध खरं तर अगदी फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे की तुम्ही जर असं कोणाला विश्वासात न घेता कोणत्या आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया न पाळता जर तुमची मनमानी करत असाल तर तुमच्यावर अगदी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि त्या निमित्ताने देखील आमची भूमिका असेल।